मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा. द्यायलाच पाहिजे तिने. मी आज नाही मागत, मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रीपद देऊ नका हे मी सांगणार मी पहिलं आहे. का मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिलं होतं. मी जे संतोष देशमुख यांच्या घरी गेलो होतो भेटायला ते 23 दिवसानंतर आरोग्य पकडणार नाही, हे राज्य सरकारचं अपयश आहे का, गृहमंत्र्यांचं अपयश आहे? अपयश हे अपयश आहे की काय पुढे बोललेत काय करत तू त्याच्यावर नुसतं एका शब्दावर पकडण्यापेक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही SIT नेमा काय SIT नेमा, तुम्ही SIT नेमाला पुढं काय मुवमेंट झाली आहे, कुठे आहे ते सगळे आरोपी? तुम्ही या आरोपीने साधं पकडू शकत नाही. कुठे आहे तो मोरक्या? आणि या मोरक्याचा जो बाप आहे त्याला माहित नाही तो कुठल्या अड्ड्यावर बसलेले ते. म्हणजे सामान्य जनतेतला माणूस सांगेल की धनंजय मुंडेंना माहित नाही, म्हणजे कुठं ठेवलेत माहित आहे, सगळं माहिती आहे. राजे, जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते असं देखील काही नेत्यांनी आरोप केला. अंजली दमानी या सगळ्या आलेल्या होत्या, त्या सुद्धा बीडमध्ये आज मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी सुद्धा आरोप केलाय की सगळे राजकीय नेते सारखेच आहेत. काही जणांच्या फार्म हाऊसवर सुद्धा काय होतं ही चौकशी करावी, कारण बीडमध्ये जे आहे ते राजकीय नेत्यांवर म्हणजे सुरेश धसांवर सुद्धा आरोप केले काही. नाही, आता नेमकं त्या काय बोलल्या मला कल्पना नाही आहे. आपण फोकस सोडायला नको. आपला फोकस हे संतोष देशमुख यांच्या केसवर असणं गरजेचं आहे. संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केली ह्याचा निकाल लागेपर्यंत मला वाटते दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे. पहिला टप्पा की संतोष देशमुखांच्या सगळ्या घरातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा. धनंजय मुंडेंना माहिती असेल वाल्मिक कराड कुठे असणारच. मला सांगा, पंकजाताई मुंडे स्वतःच म्हणतात, मी नाही म्हणत. पंकजाताई मुंडेंनी काय सांगितलं की वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे पान सुद्धा हालत नाही वाल्मिक कराड शिवाय. हे माझं वाक्य नाही आहे. कंपनीत भागीदारी आहे, त्यांचे 7-12 बाहेर पडलेले सगळीकडं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.